आता पुढचं जो गोंधळ पद आहे ना हो तर ते बालेघाटी प्रकारचं बर त्याच्यात बजाई पण आहे हो बजाई म्हणजे वादन आहे हो आता चीनचं ज्या वेळेला युद्ध झालं आपलं भारताचं त्या शाहीर पिराजींनी ताबडतोब हे गोंधळाचं पद रचलंय बर जय जगदंबे सकल गरंबे नमितो मी तुला अंबाबाई नमितो मी तुला मागील भागात आपण बघितले मान्य श्री मंदार लक्ष्मण परळीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक ओळख करून दिली आपल्याला जागरण गोंधळ भारुड याबद्दल तसेच अनेक वाद्यांची माहिती सांगितली। या भागात ते गोंधळाचे इतर प्रकार व माहिती सांगत आहेत। चंदूभाऊंची खंडेरी आपण उत्सवाला त्यांनी वाजवली त्या ऐकून उस्ताद जाकीर हुसेन आसन सोडून उठले आणि त्यांना आलिंगन दिलं त्यांनी हो आम्हाला खूप ज्येष्ठ आणि नेरे घाटावरचे आमचे शेजारी मला मुखरंजी आज इथे मला दडपण आलं खरं काय सुंदर तुझं पाठांतर आणि तुझं सगळं भक्तिभाव आहे लसूण कुठे सर आणि ह्याचा तर हात म्हणजे झाकीरबाईंनी पण हे करावं असा हात होता मी ऐकत होतो काय लयबद्ध होतं तुझं काय सुंदर सगळं दशमी दसरा मुहूर्तावर महिषासुर मर्दिला अंबेने महिषासुर मर्दिला आणि रणात वदिता नावात याच्या तुला रणचंडी शिवरायाच्या भक्तीसाठी प्रसन्न झाली त्याला अंबाबाई प्रसन्न झाली त्याला अनुवरद हस्त ठेवून दिले तो भवानी तलवारी आले फजल फजला फजल अफजल हर मुल्क की बजाय तस्बीह आवाज आयत अफजल 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 ऋषी महाराजांची मुद्रा आहे प्रतिपद चंद्र लेखे व विष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजदे कसा हा अफजल खानाचा शिक्का आहे गर्रान कुनत सिपर ऑल फजल फजला व फजल अफजल हर मुल्क की बजाय तस्बीह आवाज आयत अफजल 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 याचा अर्थ असा आहे की अल्लाह तालानी बहुत पुण्यवान लोक आणि अफजल खान यांची तुलना करायचं ठरवलं
तो त्याच्या माळेच्या प्रत्येक मण्यातून आवाज येईल, अफजल 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 अफजल. एवढा हा अफजल खान पुण्यवान असा शिकायचा. हा अफजल खान अतिशय कपटी, भोसले घराण्याचा वैरी, हिंदूंचा देवद्वेष्टा. या अफजल खानाने शहाजी राजे भोसल्यांना त्यांच्या हत्तीवरनं धिंड काढले दंडाबेडा अडकून. या अफजल खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरी रंगा त्याला कप्तानी ठार मारले. या अफजल खानाने शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगिरीच्या लढाईत कप्तानी मारले. या अफजल खानाने औरंगजेब, या औरंगजेबचा बाप ज्याला दिल्लीत राज्य करत होता शहाजहान, त्याला हा दख्खनचा सुभेदार होता औरंगजेब, त्याला प्राण कंठाशी आणायला लावले. आणि तो अफजल खान, देवद्वेष्टा अफजल खान आता स्वराज्यावर चाल करून निघालाय. कोल्हापूरला धडक मार, धडक मारिली भवानी बनडिली जाळ पळकली प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रजा भारी आहे रणरस्त्याला येऊन पोचला प्रतापगडाला. खानाला चढली बेफाम धुंदी रडाला, तडीवरून हात फिरवित तुलाही लागला. देव हिंदूंचा धर्म त्यांचा संपला, किती मूर्ख हिंदू हे देव म्हणती दगडाला. दगडात देव तवा खचित नव्हतं राहिलेला, संच होऊन अंगामध्ये शिवाजीच्या प्रकटला. कर तुकडं तुकडं खानाचे, तुकडं तुकडं खानाचे, कापून आण शिरच्याचे. येऊ नकोस आमचे, तुळजापूरची भवानी विठोबा बोलू लागली. अफजल खानाने घण घेतला. तुळजा भवानीच्या मूर्ती समोर उभा राहिला. का म्हणतो देवीला, बताओ तेरी अजमत, बताओ तेरी करामत. हा घडलेला इतिहास, अस्सल इतिहास जो घडला याची पत्र कागदपत्र उपलब्ध आहे. आणि ती तुळजापूरची भवानी यांनी घणांचे खडाखड घाव घातले आणि भग्न केली. ती भग्न मूर्ती अजूनही तुळजापूरच्या वेशीच्या बाहेर आपल्याला बघायला मिळते. एक गाय वासरासहित मारली आणि तिथनं तो आला पंढरपूरला. पंढरपूरला पांडुरंगाची मूर्ती आत्म्याची आहे तीच त्यावेळेला होती, पण ती चलमूर्ती होती. चल म्हणजे उचलता यायची, ती फिक्स केलेली नव्हती मराठी भाषेत सांगायचं. तर ती मूर्ती बडव्यांनी काय केलं, उचलली. बळदात आपण महाराष्ट्र मंडळातली विहीर बघितलीत ना, उन्हाळ्यामध्ये बघा त्याला अशा कमानी आहेत. पाणी वरती आलं की त्या कमानी दिसत नाहीत, पण पाणी खाली असेल तर त्या कमानीत बसता येतं, आतल्या बाजूने जाता येतं. असं देखणं बांधकाम आहे. तशा विहिरीमध्ये ती विठ्ठलाची पांडुरंगाची मूर्ती दडवली बडव्यांनी. दुसरी मूर्ती आणून ठेवली. अफजल खानाने ती फोडली, एक गाय वासरासहित मारली त्यांनी. आणि तो आता प्रतापगडच्या दिशेने निघाला. प्रतापगडाशी आला, प्रतापगडाशी आला. प्रतापगडाशी आला, शिवाजीला यावं भेटीला पंतजी गोपीनाथ धाडू, पंतजी गोपीनाथ धाडू. शिवाजीनं बाणाव कुठ ओळखून बाण समटाचा दिला पाठवून. पंताजी गोपीनाथ भला, पंताजी गोपीनाथ भला वकिला पुला धाडून दिला. खानाला पुरता फसवा याला, खानाला पुरता फसवा भाया, खानाला पुरता
फसवयाला शिवाजी बघा तुम्हास लय भ्याला द्याव जीवदान शिवाजीला द्याव जीवदान शिवाजीला द्याव जीवदान शिवाजीला प्रतापगडच्या पायथ्या खाली प्रतापगडच्या पायथ्या खाली तयारी करविली भेट ठरविली शामियाना खासा उभारून शामियाना खासा उभारून मोत्याच्या झालरी लावून शृंगारीला तंबू शिवाजीला मार्गशीर शुद्ध षष्ठीसह सप्तमी चंपा षष्ठीचं घड आपण आता बसवलंय खंडरायाचं नवरात्र डिसेंबर महिन्यात. त्या सप्तमीला खानाला पुरा केला महाराजांनी. हो तिथं घडलेला संवाद जगदंबेचं स्मरण करत शिवाजी महाराजांची नितांत श्रद्धा त्यांची कुलदेवता ती भवानी गळ्यात कवड्याची माळ शेवटपर्यंत त्यांच्या होती. हो ते कवड्याच्या माळेजवळ कारण आहे 64 योगिनी. हो तुळजा भवानीचं त्या राक्षसांबरोबर युद्ध झालं. ती हड रोज त्या समुद्राला मिळत होती. हो म्हणून त्या समुद्रातनं आलेल्या कवड्या गळ्या कवड्याचे भूषण आंबा उदोकार गर्जनी अंबा आली पावणी कवडी पदे. मग महाराजांनी जगदंबेचं स्मरण केलं. प्रतापगडावरती केदारेश्वराचं मंदिर आहे. हो तिथं लघुरुद्र गेला 11 वेळाला कारण त्यांना बराच वेळ लागला असं पत्रात नोंद आहे. 2च घास जेवलेत महाराज. पांढरा शुभ्र अंगरखा त्याच्यावर केशराचे शिंतडे उडवलेले. बिछवा डाव्या हाताला धरलाय. भवानी डाव्या कमरेला लटकवले. आणि उदयोस्तु उदयोस्तु जगदंब आत्ताचं जे मंदिर आहे ती तुळजा भवानी त्यावेळेला नव्हती. खानाला मारल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी महाराजांनी गंडकी नदीतली शिळा नेपाळच्या ती आणवली आणि नवरात्रातल्या ललिता पंचमीच्या तिथीला तिची स्थापना केली. वरती एक गाय वासरासहित एका ब्राह्मणाला दान केले. वरी आकांत चालला शांत जरी आकांत उरी आकांत चालला दबत क्षुब्ध नरसिंह. आणि महाराजांनी रावटीत प्रवेश केला. तो म्हणला क्यों तू बुरी राह पर चलता है. अली आदिल शाह कुतुब शाह और मुगलों की मसनद को ठुकरा कर बेलाग बरतता है. त्याला महाराज खानाला म्हणले आम्ही भ्यावे तो प्रभू रामचंद्रास भ्यावे. आपणास आम्ही का म्हणून द्यावे. श्रीरामाची आज्ञा घेऊन श्रीरामाची आज्ञा घेऊन उडाले अंगद. आणि अयोध्यमनी घेत चालला लंकेचा शोध. गुरुनाचा देखली लंका. अंगदानी लंका पाहिल्यावर काय झाले. दुरुनच देखली लंका त्याचा भाऊ चढला क्रोध. भाऊ चढला क्रोध रे. आता हा क्रोध आहे ना तो सुद्धा असा झालाय. देशावर संकट आलं कोणाला क्रोध येत नाही. क्रोध आला म्हातारा आई वडिलांचा अपमान केला कोणाला क्रोध येत नाही. अहंकार होना चाहिए लेकिन समय पर होना चाहिए. बीपीची घेतली ना बीपीची घेतली तरी राग येतो. काय बीपीची गोळी का. हो नाही त्या उपयोग नाही झालं. हो आता अंगद म्हणले कोणाला माहिती. अंगद रावणाने आसन दिलं नाही अंगदाला. कथा आहे त्या. वकील साहेब आले ते प्रभू रामचंद्रांकडनं शिष्टाईसाठी. हो त्यांना आता प्रभू रामचंद्रांकडनं आले. या बसकर मांडले बुवा गालीच्या वगैरे काय नाही. अंगदांनी काय केलं हो स्वतःच्या शेपटीचं आसन केलं त्याच्यावरती समान. हो आणि वरती बसले.
या कथा आहेत ना, कथा. या इतक्या ओझ निर्माण करणारे, तेज निर्माण करणारे. हो. आणि वर्षात तुम्ही लक्षात घ्या, आता हे काय पद आमचं घ्यायचं ठरलेलं नव्हतं, पण ही लोककलेची हे जे की तुम्हाला नाटक वगैरे ना, संवाद स्क्रिप्टेड, हो. तेवढंच म्हणायचंय तिथे 2 तासामध्ये संपवायचा आहे कार्यक्रम. तसं इथं नाही. इथं नाही, कधी काय पद निघेल, त्यामुळे पाठा लागतो, कधी कुठला विषय निघेल. आता तिथं मग ते विषय निघाल्यावर लगेच त्यांनी रामाच्या नावासाठी सद्गुरू भक्त समोर उभे आहेत बघा, हो गाडीला टेकून. दत्त. मग अनेक त्या डोंगरी न पाती नांदे अनुसूया मग ती नांदे भाव दत्तात्रय पुत्र योगी राहतो त्या ठाया. मग ब्रह्मा विष्णू महेश हो, सत्व घेण्यासाठी अनुसयाचे चालले. तुम्ही लक्षात घ्या, या ज्या कथा आहेत, आता संस्कृती कशी मुरत जाते अंगामध्ये. तर एवढ्या जाती जमाती, 18 पगड समाज, बर रामाच्या कथा आम्ही आमच्या मातोश्रींना, मला चंद्र हवा बालपणापासून आपण ऐकत आलो. पण आदिवासी समाजात रामाच्या कथा आहेत ना, त्यांची कुठली तडवी भाषा असेल, भिल्ल भाषा असेल, हो. या सर्व समाजामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये जेवढ्या जाती जमाती आणि आहेत, त्या प्रत्येकाला प्रभू रामचंद्र माहिती आहेत, सीतामाई माहिती आहे. आपण लक्षात घ्या, आता ध्रुव भट्ट म्हणून एक कादंबरीकार आहेत, त्यांनी तत्वमसी नावाची कादंबरी लिहिली आहे. ती संपूर्ण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरची, नर्मदा परिक्रमेवरची कादंबरी. त्याच्यात त्यांनी म्हणलंय की महाभारतातल्या 4 कथा तरी प्रत्येक लहान मुलाला घरात माहिती असतात. लाक्षागृह, कर्ण, भीष्म प्रतिज्ञा, या माहितीच असतात. आणि हे किती वेदांचं कालखंड सांगता येत नाही. अपौरुषीय वेद कोणी लिहिले, कधी लिहिले, इसवी सनाची सुरुवातच मुळात कधी झाली, आणि त्याच्या आधीपासून वेद वाङ्मय, मुखोद्गत ओम अग्निमीळे पुरोहित, ऋग्वेद, सामवेद, म्हणजे गायन काय असावं, काय. आता त्या माशेलकर सरांनी लढाई लढली हळकुंडासाठी. हो, अहो जे आता ते टर्मरिक लिप्टे म्हणून अमेरिकेत काहीतरी आता आमचे सांगतील 500 रुपयाला काहीतरी ग्लास मिळतो हात टाकून. अहो इथं फुकट आम्ही ही हळद हो करी त्याच्यावर म्हणी निघाल्या. पण घासा खवखव काय तर विक्स वेपोरेट लावतील, आणखी लावतील. हळद पी ना दुधात घालून. त्याचं कारण आपली मग ते सगळंच बदलत गेलं इंग्रजांमुळे. आपलं मूळ जे होतं त्या कुठाराघात केला की अरे यांना गुलामच बनवायचे. मग काय यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदी मग गुरुकुल पद्धतीने चालणारी शिक्षण पद्धती ती बंद पाडली गेली. आणि मग इंग्लिश भाषात सगळ्या अप्रतिम आणि वेदवाङ्मय पडलंय, ही पदं पडलीत. अहो आई म्हणतच नाही, मम्मा. मुलं आई म्हणतच नाही, मम्मी म्हणतात. मम्मी कशाला म्हणतात सांगा. अहो त्या इजिप्त मध्ये माणूस गेल्यावर त्याला मम्मी म्हणतात. तिथं जिवंत आईला मम्मी. हो, आई या हाकेमध्ये जे काय अर्थत आहे वात्सल्य, हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर. काय ते फार मोठ्या प्रमाणात हे करून ठेवले. पप्पा पप्पा. कुत्र्याच्या लहान पिल्लाला पप्पी म्हणतात. हा मोठा पप्पा. काय त्याचा आपला घरबंद नाही, काय येणार. मम्मी 1, मम्मी 2, हो. मम्मी रिटर्न. हे चित्रपट आले काय सांगायचं. तर मुद्दा असा हो की हे जागृतीचं काम लोककला पॉकीमान. हा पॉकीमान. आता तुम्हाला सांगतो मगाशी मोठू पतलू चंदू भाऊंनी मगाशी भीमसेन अण्णांनी दिलेल्या बंधूंना चांदीच्या मूर्ती बघितल्या पांडुरंग आणि रुक्मिणीच्या. मग ते म्हटले दासगणू महाराजांचा आणि माऊलींचा गोंधळ व्हायलाच पाहिजे. कसं होतं हे वेळ लागणार आहे. मी आता तुम्ही सांगा, मी काय घड्याळ घातलेलं नाही हातामध्ये. साहेब हा हे चालत राहणार आमचं. चालत राहणार. हा तर त्यामुळे कसं आहे माहिती का, ते म्हणले अहो मग तो गोंधळ व्हायलाच पाहिजे. आता माऊलींच्या मुंजी झाल्या नाहीत. झाल्या नाही. त्यावेळेच्या ब्रह्मवृंद म्हणले सांगायचे की बोरा यांच्या कसल्या मुंजी बोला. आता त्या माऊलींचं वय किती 8 वर्षाचं. 2 वर्षांनी लहान त्या मुक्ताबाई. निवृत्तीनाथ किती 2-2 वर्षाचं अंतर.
ही पोरं काटे सराटे तुळी आळंदीतलं तिकडं पार त्या पैठणला गेले आणि म्हणलं सर्वत्र परमेश्वर हो त्या रेड्यात आहे का? अहो त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ते ऋग्वेद हो मागणी मिळे पुरोहित. आता त्यांना काय आवश्यकता होती का मुलींची? क्रांतिकारकच नव्हते ते, त्यावेळेच्या समाजातले क्रांतिकारक आहेत ते. हो पण तरी का केले ते? त्यांनी गेले तिकडे शुद्धीपत्र आणलं, बर गोंधळ राहिला ना मुंजीचा. हो मग माऊलींनी गोंधळ रचला. का शब्द ऐका तुम्ही. तू विठ्ठला सख्या ये बाई वो माझे मन लागो तुझ्या पायी करी कृपा. तू सावळे सुंदरी करी कृपा. लावण्य मनोहारी करी कृपा. निज भक्ता करुणा करी करी कृपा. पंढरपुरी रायली डोळा पायली संत जयगिरी वरुणवी भाई सच्चिदानंद बाई वो करी कृपा उधळ कुळदीपा बोध कर सोपा. येऊन लवलाई सच्चिदानंद अंबा बाई वो करी कृपा. तुझा देवरा मांडिला करी कृपा. चौकासन कळस ठेविला आंबे करी कृपा. प्रेमचांद वावरी दिधला करी कृपा. ज्ञानगादी दिली बैसाया करी कृपा. वरी बैसविली आदि माया करी कृपा. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्याचे बळ फार. सर्व सुख देई सर्व सुख देई सच्चिदानंद अंबा बाई वो करी कृपा. उजळ कुळदीपा बोध कर सोपा. येऊन लवलाई सच्चिदानंद बाई करी कृपा. आता हे गोंधळी कोण आहेत? साधेच का गोंधळी? नाही. घरात गोंधळे, गावात गोंधळे, केंद्रात चालू आहे, राज्यातला काल निपटला. शुभ सनकाधिक गोंधळी करी कृपा. नाचता ती प्रेम कल्लोळी करी कृपा. उधे शब्द आरोळी करी कृपा. पुढे पुंडली कधी वटागत करी कृपा. त्याने मार्ग दाविला करी कृपा. आई दाविली मूळ पिठाव करी कृपा. बाप रखुमा देवी वरू सुख सागर त्याला नमस्कार. सर्व सुख देई सच्चिदानंद अंबा बाई करी कृपा. उजळ कुळदीपा बोध कर सोपा. येऊन लवलाई सच्चिदानंद अंबा बाई करी कृपा. ऐसा माऊलींनी गोंधळ असो. अवघं 21 वर्षाचं आयुष्य. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी जे व्यास वाल्मिकींनाही सुचलं नाही ते पसायदान लिहिलं. जो जे वांछील तो ते लावो.
100ला टेकले तरी काय इप्सितच कळत नाही नाही नाही. आणि आपल्या इथं 30 किलोमीटर अंतरावरती हो माऊलींनी संजीवन समाधी हा गुरुदेवांची अहो काय प्रतिभा ती. हो एका वेलांटीचं सामर्थ्य मिळालं ना तरी आयुष्य सगळं उजळून गेलं असं म्हणता येईल. वा वा वा. काय 4 भावंड ती, हो. काय ते साहित्य. हा. माऊलींनी फुगडी रचली, हो येडका रचला, हो. विरहिण्या तर कितीतरी रचल्या. बर. फुगडी फू बाय फुगडी फू, हो. एक नाम मांडी दुसरं नाम सांडी, हो. विषयावरी तुगे माय फुगडी फू. हो. काय पद रचली, काय ते शब्द लालित्य, हो काय ती प्रतिभा. हो तसा दासगणू महाराजांनी गोंधळ रचला. नरसिंहाचं असं वर्णन केलं ना कशावर तरी गोंधळ बुवा घ्यावं. हो. अरे पंढरपूर वासिनी विठाबाई अनंत सुखदायनी, विठाबाई अनंत सुखदायनी. उधो उधो बोल बया सापडलिया मर्दानी. अव भुवन जाळव्या पुन्हा ठाणे, वसविले पंढरपुरी वठाणे, वसविले पंढरपुरी रे. सावळी बयाची मूर्ती विटेवर हात कटे दात दाडा भौविक्राळ वर्णन बघा. आयुध मंडित करी अंबाबाई आयुध मंडित करी रे. मुखसिंहाचे धरुण विठाबाई स्तंभ करी गुरगुरी. कडाडला तो खांब, कडाडला तो खांब. दशावतारी गोंधळ सुरू झाला. अहो या कथा जिजाऊंनी शिवबांना सांगितल्या. लक्षात घ्या तो भक्त प्रल्हाद असुर कुळातला, पण नारायणमुळे कुळी उद्धरली. या खांबात आहे का तुझा. अहो या सगळ्या अटी त्याच्या मान्य केल्या. हिरण्यकश्यपू काय म्हणला, मला भूमीवर नको आकाशात मरण नको. चाल दिला तुला. शस्त्रांनी नको अस्त्रांनी नको. आता शस्त्र अस्त्र कळतच नाही काय नेमके काय शब्द प्रयोग. शस्त्र म्हणजे हाताने चालवलं जातात ते, आणि अस्त्र म्हणजे मंत्रण. पर्जन्यास्त्र, अग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र. याला तपश्चर्या वेगळी लागते. आमचे वस्त्र देखील कमी कमी होत चालले. थंडी असली तरी चालतात. का सांगताय. इकडं बघा ना आता रात्री 11:30 नंतर म्हणजे बघा हे नष्टपच्या चौकामध्ये हो काय सगळं अवघडच झालंय. हो वस्त्राचं नाही झालेलं, अस्त्राचं झालंय. तर अस्त्र म्हणजे नुसतं थेरॉटिकल नाही. हो नाही आपलं प्रॅक्टिकल नाही. इकडं तपश्चर्या करायला लागायची. मंत्र सामर्थ्य झाल्यानंतर मग ते आधी तर बाण लावता जायला पाहिजे. हो आता नुसतं मंत्र म्हणलं बाण तिसरीकडे सोडला चालणारच नाही. नाही त्या मंत्राचं सामर्थ्य त्याला कधी उपयोगी येईल. मग लावणीतली म्हणती बाण आला का आला तो बाण नाही चालला. तर या हिरण्यकश्यपूने हे वर मागितले. शस्त्रांनी नाही अस्त्रांनी नाही, मरण नको मला म्हणलं. बर हा सकाळी नको रात्री नको. बर म्हणले. घरात नको बाहेर नको. बर म्हणले. प्राण्याकडनं नको माणसाकडनं नको. चल चल. वासुदेवात म्हणलेले अल्प आयुष्य मानवी शतगणिले येते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले. या हिरण्यकश्यपूच्या सगळ्या अटी मान्य केल्या. मातला जैसा महिषासूर मातला. सगळे तोडगे भगवंताकडे. मधुकैटप मारले. हो चंडमुंड मारले. चंडमुंड भंडासूर खंडिनी जगदंबे. वेताळ फेताळ खंकार मारको मैसको मैरा. जानाई जो काही क्षेत्रपाल. महिषासूर दैत्य मातला प्रबळ आबाबा पीडा केली आंबे. शरण आला तुझं विभीषण. काशी राज्य अक्षय स्थापून. प्रल्हाद उपमन्य ध्रुवासी भातुके देऊन. तुझ्याविषयी कौतुके पाहिजे. वाहन तुझे केसरी. मोकळे केस त्रिशूळ शंकरी. शिशुपाळ वक्रदंत दोन्ही बकरी. अवती घेसी जगदंबे बाया. आरुघड सगळं देतो तो. एक हातचा ठेवलेला आहे. एकच ठेवलाय. मरण
कोणाला सांगता येत नाही. जोरात आहे पण ते आला फेरा बिल काय निघाले सुद्धा काय करायला जायला लागते. हो हा हिरण्य कश्यप माजला हा या खांबात आहे का? हो म्हणला आहे हे. आणि घातली लाभ त्याने खडाड खडाड. आता काय तो आता आपण आपलं चिरफळ्या ऊस शिपाडा घालतो तसं होतं का ते? नव्हतं. दासगणू महाराजांनी वर्णन काय केलं? हो कडाडला तो खांब चांदण्या पडल्या भूमीवरी. भगवंत अवतार घेतात म्हणजे ते काय असं का नुसतं नाही. आता आवाज आला ना हा मुलगा आला नाही नाही हो तसं नाही ते नाही. साधं काम आहे का? हो कडाडला तो खांब कडाडला तो खांब चांदण्या पडल्या भूमीवरी. चांदण्या पडल्या भूमीवरी गे डळमळल्या ब्रह्मांड भयभीत अटले वरून दिनकरी. बाहेर आल्या नरसिंह उचलला त्याला. पहिली एक काय होती जमिनीवर ना आकाशात नाही उचलून घेतला. कुठं नेला? उमऱ्यात. घरात नाही बाहेर नाही उमऱ्यावर घेतला. मांडीवर घेतला आडवा. म्हणला होता जमिनीवर नको आकाशात नको नको मांडीवर आडवा घेतला. सकाळी नाही रात्री नाही संध्याकाळची वेळ निवडली. अस्त्राने नाही शस्त्राने. नरसिंह माणसाकडनं नको प्राण्याकडनं नको. मुखसी आचे धरून विठाबाई स्तंभ करी गुरगुरी. देहा माणसाचा आणि मुख आहे ते सिंहाचे. टरटरा फाडला त्याला. या असल्या कथा होत निर्माण करणार. आणि मग या कथा आहेत ना मग याची पदर मूळ काय आहे? मला ते खुंट्याला जी दोरी बांधली तिथे यायला लागते प्रत्येक. तो मुद्दा असा लोककलांमधनं ही जागृती जनजागृती अजूनही होते. म्हणून आता कथा ऐकणारी आता तुम्ही बसलात म्हणून तर काय लावलंय म्हणून निघून जातात लोक. बरोबर आहे. आता यांच्याकडं ब्राह्मण समाजातला गोंधळ असला आणि चुकला की यांचे काका आहेत ना हा जो घोडा आहे हा आता त्याला शिशवीचे घोडे संबळ मोठमोठे मराठी खाडकर असं मानेवर मारायचे. चालायचं नाही. इकडचं तिकडं झालेलं पडला तिकडे जाऊन पडायचा. आता मुलांच्या कलाकारांनी इतक्या कला झाल्या आता. पूर्वी तसं नव्हतं. कानाखाली गणपती काढल्याशिवाय काय साधं नव्हतं. मग स्मरणात राहायचं ते. शेंडी तिथं आठवा पारंबी काय म्हणे आल्या त्याच्यावरनं. आता शेंडी गेली पारंबी गेली. आता सगळे जुल्फिकार खान सुरुवातीला झालेले आहेत. तर आता गीता साहेब लक्षात घ्या की ही जी मंडळ आहेत ना शाहीर तंत पंत पण शब्द साठा बघा. शाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याला ना खरोखर मी एवढं ना महाराष्ट्राचं इतका संपन्न आहे ना. काय शाहिरी प्रतिभा. अमर शेख आता पुलांनी त्या गणगोत मध्ये म्हणलंय की बाबासाहेबांबरोबर ते जात असताना ते अमर शेख गेल्याची त्यांची ती त्यांना त्या इथं त्यांचं दफन केलं सारसबागेच्या पुढे. तर ज्याला बाबासाहेबांनी वर्णन सुरू केलं ना त्याला अमर शेखांनी लिहिलेल्या लावण्या त्या कोल्हाटनी म्हणत चालल्या आहेत आणि पदरांनी वारा घालत चालल्या आहेत. अशी ती अंतयात्रात उभी राहिली म्हणले डोळ्यासमोर. साधं काम नव्हतंच. आता तुम्हाला सांगतो जाता जाता म्हणून लवण म्हणजे मीठ. त्याच्याशिवाय आपलं जेवण बेचव आहे भोजन. त्याच्यावरनं लावणी हा शब्द आला. पूर्वी ज्याला लढायला जायची लोक तर त्याला रंजन साहित्य काय नसायचं. मग त्या सैनिकांमधलाच एखादा पुरुष अंगावर ओढणी घेऊन काही गाणं बजावणं करायचे. तरी ती लावणीची उत्पत्ती आहे. आणि मग पुढं सामाजिक समरसतेचं उदाहरण म्हणून लावणी कवनं ब्राह्मणांनी करायची. ढोलकी नाचणारी कोल्हाटीन कडक हे मांगाने वाजवायचं. गाणारी तुम्ही बघा मी एका एकादशीला गेलो कार्तिकी एकादशीला आर्यभूषण मध्ये माईक नाही ध्वनिक्षेपक खड्ड्यामध्ये असे प्रेक्षक बसतात. पण बाईंचा असा खडा आवाज ना शेर बडो दे बैठकीची शेर बडो दे नायकी काय म्हणते शेर बडो दे सोडून दिले शेर बडो दे
वा वा. सोडून दिले वर्ष झाले 12 बाई वर्ष झाले 12. माझा सखया कुणीकडे गेला ग बाई ग माझा सखया कुणीकडे गेला ग बाई ग बाई ग बाग बगीचा वा वा. माड्या हवील्या बाग बगीचा वा वा. माड्या हवील्या काय करू मी याला बाई बाई काय करू मी याला. आग लागो धन द्रव्याला ग बाई ग बाई आग लागो धन सकाळी गेल्यावर काय उपयोग. हो. आता पूर्वी लावण्या आता विषय निघाला म्हणून जातात आहे. मग गीता सार घेऊन मग खंजिरी होतो. हो कंटाळे लोकांचे जेवणाच्या वेळेला वेळ 8 वाजलेले. हो तर पूर्वी अर्जुनाला सांगितलं म्हणे ते दुल्लडी आधी घेतो नाही पण घ्या ना घ्या. पूर्वी काय आता परवशता पाश दैवी याचा गळा लागला दिनानाथ मूळ लावणी आहे. लावणी म्हणून चालली. आता वध जाऊची दुल्लडी गळा पाचलडी दुल्लडी गळा पातळडी वडी पराखडी चमके आईना वडे खडी चमके आईना गरी सावकाराची मैना दुल्लडी गळा पातळडी दुल्लडी गळा पातळडी काशीचे ब्राह्मण आम्ही काशीचे ब्राह्मण मज सिद्धान घडेल पुण्य जवे मज सिद्धान घडेल पुण्य सावकाराची मैना दुल्लडी गळा पातळडी दुल्लडी गळा पातळ काय दागिने? चैत्र मास उन्हाळा काय शब्द बघा. चैत्र मास अनुभव घेतो इकडं. वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण शरण शरण. बाल गंधर्व गेले पट्टे बापूरावांकडे. हो बाल गंधर्व पठ्यवापुरांकडे. त्यामुळे ना आपण भेद करतो हे राज्य हे बरोबर नाही ते नाही. कला कुठली उत्तमच कशी मांडताय त्याचं नेमकं उद्देश काय काय तुम्हाला सांगतो. आता तिथे ना प्रसिद्धी नाही कलाकारांना पण असे नामांकित कलाकार आता आम्ही बघितलं त्याला त्याने असा पंचा टाकला जे पायपिटीवर भरणा दिला ना दिला कार्तिकी एकादशीला. आणि मग शेवटी रामा रघुनंदनाने भैरवीने त्यांनी सांगता केली जोपर्यंत बारी चालू तोपर्यंत ती अशी पंटी तिथं समय ठेवते आणि पैठणी नेसलेली हो. 4 टाके होतो आम्ही फक्त बघायला बोलू. प्रेक्षक किती आहेत काय आहेत काही त्यांना हे नाही. आणि असा तो पैठणीचा पदर डोक्यावरनं घेतलेला पाहिजे वा वा. तर ती शालीनता आहे ना ती जपणारी ही लोककला जपणारी मंडळी अजूनही आहे. आता आपण गीता सार ऐकू. संपूर्ण गीता आपण म्हणतो आपल्याला काय आता मध्ये मोठा महाविद्यालयाच्या मैदानावरती गीता जयंतीला 18 तर तो शाहिरानी लोककलेमध्ये तुम्ही आता हे शब्द परत ऐका. हा या बुवा. सजन करावा गुणी नसावा अवगुणी अवगुणी सजन करावा गुणी नसावा अवगुणी अवगुणी. देवामध्ये देव जैसा गुरु वा पर्वतामध्ये मेरू वृक्षामध्ये वृक्ष कल्प तरू बागेमध्ये एक सुरू पक्षामध्ये राजहंस पाखरू
समुद्रात क्षीरसागरू रत्नामध्ये रत्न एक चिंतामणी सत्संगरावा कुणी नसावा अवगुणी अवगुणी सत्संगरावा कुणी नसावा अवगुणी अवगुणी वेदामध्ये वेद सामवेद पदामध्ये शिवपद नादामध्ये नाद शंख नाद ओंकारातून शब्द छंदामध्ये छंद गायत्री छंद गीतेमध्ये कटिबंध मंत्रामध्ये मंत्र एक संजीवनी शस्त्रामध्ये शस्त्र सुदर्शन वीरात वीर अर्जुन अश्वामध्ये अश्व श्याम कर्ण स्वरूपामध्ये मदन पत्रामध्ये पत्र तुलसी पान लिहिण्यामध्ये ब्राह्मण ऐसा सार काढला निवडून अवगुणी 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 अर्जुनास सांगे श्रीहरी भक्त श्रेष्ठ तो भारी दशमी अध्याय आहेत ज्याच्या घरी पेपर वाचायला वेळ नाही दशमी अध्याय कोण वाचले काय एकदा पटणाला बसले पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही दशमी अध्याय आहेत ज्याच्या घरी जाणी तो कला कुसरी पाळा भैरू करी तो कवीश्वरी राहतो पंढरपुरी पितो चंद्रभागेचे निर्मळ पाणी सार सांगितला हो तर अशी पदं भरपूर आहेत विविध विषयावरची. आता खंजिरी जे वाद्य मल्हारचं ते आता एक गड खंजिरीचा घेऊन मल्हारचा आणि या कार्यक्रमाचे आपण कंटाळा आलेला पण ते आता गणा याचे खंडरायाचे गण वेगळे मुकीन बुवांनी एवढी पदं रचली. आता मुसलमान मंडळी येतात ते सुद्धा खंडरायाला नवस करतात. बडा मलूक खान किले पर फडकत निशान. आता औरंगजेबाने स्वारी केली. ऐतिहासिक तथ्य किती माहिती नाही पण आपण जेजूर गडावरती जातो काल तिथे एक छिद्र आहे तिथनं भुंगे सुटले आणि मग त्यावेळेला 50 आले मुघल आणि मग तिथं त्यांनी सोन्याचा भुंगा अर्पण केला त्यामुळे बडा मलूक खान म्हणतात. आता आपण सिरियलमध्ये 2च बायका बघितल्या खंडेरायाच्या त्याच्यात इतकी त्याची वेळ घालवला मग काय खंडेराय हे शिवशंकरांचे अवतार. तुम्ही बघा ही जी दैवत आहेत महाराष्ट्रात ही संपूर्ण बहुजन समाजाची. पंढरपूरचा पांडुरंग स्पर्शदर्शन आहे तुळजाभवानी खंडेराय मल्हारी हे महाराष्ट्राच्या एका हातात खांडा आहे कोणाचा खंडेरायाचा आणि दुसऱ्या हातात तुळजाभवानीची तलवार आहे. ऐसा महाराष्ट्र ही दैवत कोणालाही कुठे मज्जाव नाही काय नाही काय नाही. गणपूजा होते आषाढ प्रतिपदेला कडे पठारला. हे मल्हारशी व्यावसायिक मंडळ आहेत ना सगळी बागा मुरळी कोल्हाटी येते आणि अशी भावना आहे की तो जो भंडार एकोड एकोड तो अंगावर जेवढा उधळेल तो देईल तर निधाई देईल आणि घेईल तर चाटून पुसून घेईल अशी श्रद्धा आहे मल्हारीवरती. त्यामुळे तो पिवळा रंगच का तर पिवळा रंग पाहुणी सदा दंग झालो मल्हारी रे अशी पद आहेत त्याची. पिवळा रंग हा उत्साह निर्माण करणार आहे. हो पिवळसर ऊन सोन्याचं आपल्याला सूर्याचं उत्साह निर्माण होतो. तेव्हा तुझी सोन्याची जेजुरी वा वा गडाला 9 लाख पाहिली
आणि मग म्हणून तो आणि भंडारा औषधी आहे. जखम झाली, लागलं, हे झालं, ते झालं, मलम लावतो आपण, चेहरा उजळतो म्हणतात. अहो भाजी जर हळद नाही टाकली, हो. भाजीला रंग सुद्धा येत नाही येणार. हो. रंगण त्याची आयुर्वेदिक किती. आपल्या घरी लग्न कार्य निघालं, हो, वधूवरांना आपण हळद लागल्याशिवाय लग्न होत नाही. त्याचं कारण असं की मुद्दा असा की संस्कृती व त्याला अनुषंगिक. आता आपण पत्री वाहतो गणपतीला, हो. तर प्रतिकात्मक संस्कृती आपली. मग अशी मी म्हटलं ना, माऊलींच्या याच्यात ज्ञान गादी दिली बैसाया. हो. ती गादी काय आहे, तर ज्या वेळेला पहिला गोंधळ मांडला ब्रह्मा विष्णू महेशांनी, त्यावेळेला 9 लक्ष तारांगण तोडून आणले त्यांनी, आणि त्याच्यावर जगदंबेला बसवले. आता मर्त्य मानवाकडे गोंधळ आल्यानंतर मग माऊली काय म्हणले, ज्ञान गादी दिली बैसाया. हो. तर असं खूप गहन आहे. आमचं आपलं माझं बरोबरच आहे, जेवढं सांगण्याचा प्रयत्न करता आला तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला. खंजिरी ऐकूयात. खंडेराचे गण श्रीरंग झाले. आज गण नमिला मल्हारीच्या माळाचा बाबा, आज मी गण नमिला मल्हारीच्या माळाचा आज मी गण नमिला मल्हारीच्या माळाचा आज मी गण नमिला मल्हारीच्या तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, तुझ्या गणाची आवड मजला, लागतो चरणाला. अरे मती दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे बोल घाला. अरे मती दे मोरेश्वरा सभेमध्ये तुझे बोल घाला. आज मी गण नमिला मल्हारीच्या माळसभा, आज मी गण नमिला मल्हारीच्या माळसभा. शंकर वाघा शंकर वाघे, हो, कवीची चाल शंकर वागे कवीची चाल, शंकर वाघे कवीची चाल, सदा नेत्र लाल. सोना बोले हावसेला चला जाऊ जेजुरी पाय. आव सोना बोले. एका हातात घाट असते, उजव्या हातात ती अशी दोऱ्याने बांधलेली, अशी 2 घाटी आहेत. घाट म्हणजे घंटा. आणि सतत म्हणजे आता एका गणपूजेला मी गेलो होतो कडेपठारला, तर जिंतीवरनं कर्नाटकातनं वगैरे पण मंडळी येतात. एक मुरळी होती ना, त्या ज्येष्ठ मुरळींनी थांबवलं तिला. मुरळी म्हणजे त्या मल्हारची गुणवर्णन करणारी निसंग मुरळी झाली. मग तिच्या गळ्यात डोरलं नाही पाहिजे, नाकात नकली चमकी नाही, कानामध्ये कुठली शृंगाराची आभूषणं नाही, पायात पैंजण नाही, आणि पद म्हणता आली पाहिजे. हो. हो. मग ती रात्रभर. आणि मग कथा. मग मल्हार म्हणजे शिवशंकरांचा तो त्रिशूळ आहे, हो, त्याच्या आम्ही खांडा केला. कोटंबा होता, त्याची कोटंबा भंडारी केली. हो, भंडारी. गळ्यात सर्प होता, हो, त्याचा घाटा केला. नंदीचा शामकर्ण वारू केला. आणि काढून अंगाची भस्म. वा, भस्माचा हा भंडा. आणि नामोच्चार केला, येळकोट येळकोट जय मल्हार. येळ म्हणजे कानडी. अडमल्हार कर्नाटकातला मूळ दैवत आहे. हो. अष्टमल्हार तिकडे पण आहे. आणि त्यामुळे ती ना, आता आपण शेर शिवराज चित्रपट आहे, त्यातलं जे पद आहे ना, ये कोण मल्हारी माझ्या रायाचा भंडार, ते मूळ कानडी पद आहे. कानडी. त्याच्यावर चाल घेतली ती. आता पोवाडा मगाशी मी म्हणला, वहिनी साहेबांचं म्हणणं होतं, अरे पोवाडा म्हणून एक तो 4 चौकी पोवाडा आहे. एवढा म्हणजे तास 1.5 तास त्याच्यात गेला असता. पण तो एक मासला म्हणून तो तुळजापूरला धडक मारली, तो जो ऐकवला. आता याच्यात गोंधळ आहेत ना, ते पोवाड्याच्या अंगाने म्हणलेले आहेत, हो, तयार केलेले आहेत. श्री मूळ पीठ नायिके श्री मूळ पीठ नायिके मायरे नुके गांबाबाई 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 नको माझी उपेक्षा करू धावलवलाई.
धावलवलाई धावलवलाई जय प्रसन्न मुख निंबके जय प्रसन्न मुख निंबके जय जगदंबे प्रसन्न तू होई प्रसन्न तू होई प्रसन्न तू होई माझी पेक्षा करू धावलवलाई जाकीर हुसेन आसन सोडून उठले आणि त्यांना आलिंगन दिलं त्यांनी हो भैरवीने सांगता करतात तशी लोककलांमध्ये मी या गोंधळामध्ये जोगवा घेतो नाही किंवा मल्हारची वारी ही सूरदासांनी लिहिली आपण चित्रपटामध्ये जे ऐकतो कडवी जोगव्याची घेऊ हो आणि मल्हार वारीची घेऊ मल्हार वारी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध भक्ता लागे अतिबाई बोधा वहिनीसाहेबांनी गेल्या 25 वर्ष अविरत हा उपक्रम चालू ठेवणं हे सोपी गोष्ट नाही दर गुरुवारी आणि मग त्याच्यासाठी विविध मंडळी आणि स्वांत सुखाय अरे या हवं आणि पूर्वी असंच होतं हाक मारली की लोक यायची काय सहज काही 4 गाणी व्हायची त्याच्यातला आनंद होता आणि अशा ह्याच्यातच ना खरा आनंद मिळतो थोडकी मंडळी
मग राहिले ते मावळे उडाले ते कावळे काही मुली त्यामुळे आम्ही संस्कृतीचं दर्शन तुमच्याकडून घेतलं मुलांमध्ये हे सगळं मूळ आहे. त्या मुळाकडे तुम्ही आम्हाला नेलं त्याबद्दल